सई, रिचाकडे चाललीस ना, हे घेऊन जा. हे काय आजी? अगं लग्नाचा आहेर आहे हा, फार काय नाही. तिच्यासाठी सलवार कुर्त्याचं कापड, तिच्या आईसाठी साडी, ओटी, नंतर तिच्या बाबांसाठी पाकिट, एवढं सगळं आहे. नीट हळद कुंकू लावून दे त्यांना. हा आजी, तू ना अगदी लक्षात ठेवून आहेर करतेस. अगं तुला जसं अंगा खांद्यावर वाढवलं तसं तुझ्या बरोबरीने शाळेतून आलेल्या रिचाला जेवू खाऊ घातलंय. तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत. तुझी सुखदुःखातली मैत्रीण आहे ती, आणि मला जशी तू तशीच ती. आजी, तू ना अगदी माझ्या मनातलं बोललीस. पण आजी, मला एकच भीती वाटते ग. कसली? अगं म्हणजे आपण हे सगळं कळलं तर त्यांना हे अजिबात आवडणार नाही. तिच्या लग्न करून परदेशात जाते हे ऐकल्यावरच आप्पा किती चिडले होते, बघितलंस ना. त्यांना काय जाते चिडायला, पण रीतीभाती विसरून चालतील का? ती नोंदणी पद्धतीने लग्न करते म्हणून आपण काही जाऊ शकणार नाही लग्नाला, पण आपल्या शुभेच्छा तिच्यापर्यंत पोचायलाच हव्या. हो, ते तर आहे. आता परत तुमची भेट कधी होईल काय माहिती. भेटून ये तिला पटकन. हो आजी. बर चल, निघ आता, आणि फार वेळ रेंगाळू नकोस, नाही तर वाटेत नचिकेत भेटेल आणि बसतील बाईसाहेब गप्पा मारत. नाही ग आजी, आज आपल्याला बाप्पाचं विसर्जन करायचंय, लक्षात राहील ना. हो आजी, तू नको काळजी करू, मी पटकन जाऊन येते. हो, जा. पण आजी, आप्पांनी विचारलं तर मी कुठे गेले म्हणून? ते तू माझ्यावर सोड ग, तुझा बिनधास्त. ठीक आहे, येतेच. आप्पा, दुकानात खूप गर्दी असं मगाशी सदा सांगत होता, मी येतो. प्रसन्न, हे बघ, दुकानात जरी गर्दी खूप असली तरी गणपती विसर्जनाला वेळेवर हजर हो. हो आप्पा, येतो. भ्रमणध्वनी कुठून वाचला? Seven times. 7 वेळा कॉल केला. Where is she? फोन रिंग होतोय पण ती उचलत नाही. अरे भाई, तू पण जरा विचार कर ना. हिटलर समोर वहिनी असेल तर कसा फोन उचलेल? फुकटची परेड करावी लागेल ना. जरा डोकं चालव ना तू पण भाई. तुला काय झालं? I get it. त्याचा मॅरेज फिक्स झाला म्हणून सॅडस ना. जाऊ दे ना भाई, आपल्या लव्ह स्टोरीची कोणाला पडलेलीच नाही आहे भाई. काय काय स्वप्न बघितली होती मी. मस्त रिचाला घेऊन तिकडे सिडनीला येणार,
रिचाच आपल्याला आता सोडून चालली. Thanks. Hey, you know what? तुझ्यासारख्या हॅन्सम हंकला रिचापेक्षा चांगली मुलगी मिळणार. डोंट लूज युअर होप्स मेट. बकल अप. काय बोलतो भाई? हॅन्सम? ऑफ कोर्स यू आर. भारी मुलगी मिळणार ना. पक्का? ऑफ कोर्स. बस भाई, आपण पण ठरवलं आता. व्हॉट? आपण आता इकडे तिकडे बघणार नाही, फक्त कॉन्सन्ट्रेट करणार लालबागच्या पोरींवर. गुड फॉर यू. लालबागच्या पोरींनाच फुलं देणार, स्वदेशी पोरीच पटवणार. स्वदेशी. इवन दॅट इज गुड फॉर यू. स्वदेशीवरनं आठवलं, मला सईकडे जायचंय. आज काय स्पेशल भाई? लास्ट नाईट ती थोडी अपसेट होती. आय प्रॉमिस्ड हर की मी तिला सोल्युशन देईन म्हणून. सो सोल्युशन द्यायला चाललोय आप्पांच्या समोर डिरेक्टली. स्वदेशी केतकरांच्या गणपती विसर्जनला त्यांचा उडबी जावई नाही असं होणार का? इट्स नॉट पॉसिबल. उत्तर पूजेची सगळी तयारी झाली आहे ना? हो हो. मानसी, पंचामृत. हो. आणलं. इथे ठेवू आप्पा? हा ठेवा इथे. हा. आई, कानोले घेऊ का तळायला उत्तर पूजेसाठी? हो घे घे. आणि दही पोहे पण कर. हो 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 कर. अजून शैलेश आणि प्रसन्न कसे आले नाहीत? आणि सई पण दिसत नाहीये. आप्पा मी आले. काय ग सई, कुठे गेली होतीस? अहो 41 मधल्या जोशांना पाठ हवा होता म्हणून गेली होती. हा मग ठीक आहे. चला आता उत्तर पूजेची सगळी तयारी झालेली आहे. वेळेत विसर्जन करता येईल. हो हो. हा या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू कशा करता आलायस इथं? काय काम आहे तुझं? माझं ऍक्च्युली तुमच्या बाप्पाकडे काम आहे. काय? लास्ट इयर मी तुमच्या बाप्पाचं दर्शन करायला आलो तेव्हा मी प्रॉमिस केलं होतं बाप्पाला, नेक्स्ट इयर माझ्या इन्कम मधून मी सिल्वर ऑर्नामेंट देईन. पण त्यासाठी पैसे कमवावे लागतात. मग कमवतो मी. आय गॉट अ न्यू जॉब. वर्क फ्रॉम होम करतो मी. बोललो होतो ना आधी. सो मी माझ्या फर्स्ट सॅलरी मधून हे गिफ्ट घेतलंय बाप्पासाठी. अँड वन मोर थिंग, मी आज एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट पण करणार आहे. मानलं रे तुला. बाप्पाला दिलेला शब्द अगदी पाळलास तू. ये ना ये. तुझ्या हाताने ठेव बाप्पा समोर. थांब. एका परदेशी कांगारून आणलेली भेटवस्तू आम्हाला आणि आमच्या बाप्पाला अजिबात चालणार नाही. तर निघित ना. अहो असं काय करता? देवासाठी आणलंय ना त्यांनी. आपण कोण नकार देणार? नकार देण्याचा हक्क आहे आपला. कारण गणेशाची प्रतिष्ठापना आपण आपल्या घरी केलेली आहे. मला हे अजिबात मान्य नाही. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता घरात ना निघ, नाहीतर धक्के मारून हकलून देईन तुला. एवढं धारिष्ट्य? ठीक आहे, जाऊ नकोस. तू इथनं निघेपर्यंत मी उत्तर पूजा करणार नाही.
उत्तर पूजेची तयारी झाली की कळवा. मगापासून नुसतंच चाललंय, तयारी झालीये. ताई, अगं काय करतेस तू हे? त्या कांगारूनं दिलेलं फूल तू आपल्या गणपतीला वाहिलंस? हो अप्पा, आणि जो विचार मी केला तो विचार तुम्हालाही नक्की पटेल याची खात्री होती मला. म्हणूनच मी तुम्हाला न विचारता इथे आले आणि आपल्या बाप्पाला ते चांदीचं फूल वाहिलं. हो का? असा काय विचार केलास तू, तो तरी मला कळू देत. आप्पा, तुम्हीच नेहमी म्हणता ना की कोणत्याही देवाची पूजा करताना सगळ्यात महत्वाची असते ती भावना आणि श्रद्धा. निश्चितच. नचिकेतने ज्या भावनेने आपल्या बाप्पासाठी हे फूल आणलं, ती भावना देशी परदेशी या सगळ्या गोष्टींपेक्षा खूप मोठी असं मला वाटलं. आणि त्यांच्या श्रद्धेला नकार देण्याचा हक्क आपल्याला नाहीये असंही वाटून गेलं. आणि आप्पा, आपली भारतीय संस्कृती आपल्याला इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकवते. हे तर तुम्हालाही पटेल. हो, याबद्दल वादच नाही. त्यांच्या भावनांचा आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा मान राखण्यासाठी मी हे सगळं केलं आप्पा. ठीक आहे सई, तू तुझ्या हाताने हे फूल आपल्या गणपतीला वाहिलंस, मला काही हरकत नाही. पण त्या कांगारूच्या परदेशी हातांचा आपल्या मूर्तीला झालेला स्पर्श मला चालला नसता. म्हणूनच तर मी स्वतः वाहिलं ना आप्पा. आप्पा, आता सगळं नीट झालंय ना? उत्तर पूजा करूया? हो, चालेल. गणपती बाप्पा, नचिकेतने त्याच्या पहिल्या पगारातून आणलेलं हे चांदीचं फूल स्वीकार कर आणि त्याच्या मनात असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. तुझी कृपादृष्टी असू दे कायम त्याच्यावर. गणपती बाप्पा, ओम यज्ञेन यज्ञमयंत देवा. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. चिनू, गणपतीला नमस्कार कर आपल्या. आता आम्ही विसर्जन करायला चाललोय. इथूनच नमस्कार करतो हा बाप्पा. बाप्पा म्हणतोय नीट अभ्यास कर. काय? मला नीट ऐकू येत नाहीये बाबा. कारट्या. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी लवकर या. कल्पना,
दही पोह्याची शिदोरी ठेव. हो आई, ही बघा घेतलीये. आणि नारळ. हो, हा काय घेतलाय. हा चल शैलेश ये. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा, नेक्स्ट इयर तू यायच्या आधी मला आप्पांचा ग्रँड सन इन लॉ म्हणून यायचंय. प्लीज डू सम मिरेकल आणि त्यांनी मला एक्सेप्ट करू दे. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. रे कांगारू थांब. अरे कांगारू, तू काय मला मूर्ख समजलास का? नाही, मी असं कधी बोललो नाही. आमच्या गणपतीचं विसर्जन होत असताना तू तिथं होतास, लपून छपून सगळं बघत होतास. हे मला कळलं नाही असं तुला वाटलं का? होतो मी तिकडे बिकॉज मला तुमच्या सोबत, तुमच्या कम्प्लीट फॅमिली सोबत बाप्पाच्या विसर्जनसाठी तिथे थांबायचं होतं मला. बट तुम्हाला माझी ॲलर्जी, तुम्हाला आवडलं नसतं ते. हे बघ, तू माझ्या घराच्या जवळपास फिरकलेलं सुद्धा मला आवडत नाही. हे तुला नव्यानं किती वेळा सांगायचं रे? काय शहाण्याला शब्दाचा मार असतो. पण तुझा आणि शहाणपणाचा काही संबंध आहे का? आप्पा, तुम्हाला कळलं असतं मी तिकडे आलोय तर आरडाओरडा केला असता तुम्ही. मग काय बाप्पा बरोबर तुझी आरती करणार होतो? हा, अबाउट दॅट आप्पा, मला जरा तुमच्याशी थोडं इम्पॉर्टंट बोलायचंय. तुमचा वेळ द्याल थोडा? माझा वेळ देऊ? या प्लीज. ठीक आहे. काय मी असा रस्त्यात कोणाशी काही बोलत नसतो. कसं कर, उद्या घरी ये आणि तुला काय बोलायचं असेल ते बोल. पण आत्ता तू इथनं माझ्या नजरेसमोरनं निघून जा. चल. फाईन, मी येतो उद्या. हो ठीक, 12 वाजता ये. हे तुझे कसे 12 वाजतात तेच मला बघायचंय. भारत वाजणार आहे, कोणाचे ते बघायचं.